co-powered by Techno. महिन्याभर पहिले पाणी भेटते आमच्यामध्ये सगळं कोम पडत नाही पण बिल धरणं बांधले म्हणे इकडे पण तिकडे का नाही गेलं तिकडे का नाही गेलं त्या बोलवडची अवस्था बघा काय 12 पर्यंत 12 वेळा पाणी जातं फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदारसंघात पण काय परिस्थिती म्हणतात आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहणं इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध संघ होता म्हणे मयामुळे बँक होते म्हणे मयामुळे आणि म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मंगेशला चॉईस घेऊन तिकडे मुक्तानगरला पाठवलं आमच्या मन्ना वैरी पडून गेल्या लागेल चॉईस बदलच पडल्या काही नाही राहिलं बँकेमध्ये काहीच नाही विधानसभेला आमच्या रोड इथे पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे फक्त मी कसं होतं गर्वहरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पाचपळ पप्पा करू नका हा जांभळेरचा लोक आहे तिकडे तुमची डाळ शिजत नाही इथे का डाळ शिजत आहे इकडचं पाणीच वेगळं आहे आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्या मतदारसंघात काय तुझ्या मतदारसंघात काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचा जावंही 2 वर्ष 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय केलं आपण आमचं काय सांगताय आमच्यावर बोललं काहीच नाही आहे म्हणजे फरदापूरला काय झालं तिकडे काय झालं 1996 मध्ये 32 वर्षापूर्वी काय झालं किळी मारत होता दारूच्या बाटल्या घेऊन गेला खोकरच्या गाडीत होतं पेल होता खम्मा आजार होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला कधी माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी बसेल झालं गिरीशमान दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहिती आहे त्याच्याबरोबर मी 25 वर्ष राहिलेलो आहे 100दा म्हटलं असेल चाटून तपा आहे म्हटलं हे तुम्ही चाटा तुम्हीच चाटा म्हटलं पटेल काही गोष्ट खोटं का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की ते झालं गेलं की ते झालं गेलं की ते काय बोलतोय पण फालतू सारखं मर्दासारखं बोला ना काही काय पांचट सारखं बोलताय हा किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघतायत टीव्ही बायका बघतायत करोडो लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्को टेस्ट कर चाल नार्को टेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की 5 मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच नाही आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा फरदापूरचं खरं आहे का खोटं आहे विचारा बरं त्याला तर खोटं बोलतच नाही माणूस आणि म्हटलं मला बी द्या मला विचारला फरदापूरचं काय झालं म्हणून मला बी विचारा त्याला नका विचारू मला बी विचारा ऐका तयार माझ्याकडे सीडी माझ्याकडे याला विचारा सीडी याकडे कोणती म्हणून सॉरी ह्या मोबाईलमध्ये होती म्हणून गायब झाली म्हणजे कशी गायब झाली अरे म्हटलं बाबा तू याद होतं ते असेल तो देव वरात ठेवून अगरबत्ती रोज पूजा करता घंटी हलवत आलो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली माझ्या मफलर टाकलं माझा फोटो देत आले म्हणे मला दिल्लीला माझ्या मफलर टाकलं म्हणे माझा प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणे आता हे काय प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करेल त्याला फोटो भेटत नाही म्हणे तो मला हसावं करावं हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा MLC तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतं मी भाजपचं काम केलं लोकसभेला आता म्हणतो मी भाजपत येतोय आता म्हणतो नाही घेतलं तर 4 दिवसाला परत मी तिकडे जाईल अरे काय तू आहे कुठे बाबा काय चाललं काय इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठंच म्हणेल त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला गेलो आणि इथे काही वर्गायचं इथले लोक दाद देणार नाही इथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्यावर आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलंय पण आज माझं स्वप्न आहे
हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा करता, 1 नंबरचा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.